चला तर मग मंडळी, ही भाजी बघून थेट शेतामधली आठवण होणार आहे. जबरदस्त चवीची गावरान पद्धतीने ही भाजी तयार केलेली आहे. भाजीची चव दुप्पट वाढवण्यासाठी मी या ठिकाणी खलबत्त्यात थोडी अद्रक लसूण छान कुटून घेतलेला आहे. त्यासोबतच भाजी झणझणीत होण्यासाठी 3 ते 4 हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे. सर्व बारीक केलेला पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेऊ. या ठिकाणी मी अर्धी वाटी शेंगदाणा छान भाजलेला घेतलेला आहे. शेंगदाणा भाजून घ्यावा, त्यामुळे वलसरपणा निघणार आणि चवीला कच्चा लागणार नाही. शेंगदाणा छान जाडसर कुटून घ्यावा. सर्व शेंगदाणा जाडसर कुटून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. भाजीमध्ये चव वाढवण्यासाठी शेंगदाणे थोडे जाडसरच ठेवावे, दिसायला आणि चवीला पण सुंदर होणार. या ठिकाणी मी 2 टमाटे, हिरवा सांबार, कांदा, लसूण जिऱ्याचा पेस्ट आणि शेंगदाण्याचं कूट एवढे सर्व घेतलेले आहे. आणि त्यासोबतच हिरवी शेतामधली हरभऱ्याची भाजी. सर्वांनाच आवडणारी ही पौष्टिक भाजी आहे. गॅस पेटवलेला आहे. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. पातेल्यामध्ये थोडे सरसोचे तेल वापरलेले आहे. तेल तापले, मोहरी जिरे तडतडीत होऊ दिले. त्याचसोबत 2 लांबसर कापलेले कांदे टाकून मंद आचेवर फिरवत राहिले. ही भाजी शेतामध्ये हिवाळ्यामध्येच येत असते. या भाजीला खार भरपूर राहतो, त्यामुळे चव थोडी आंबट खारट लागते. आता या ठिकाणी लसूण मिरचीचा पेस्ट टाकून मंद आचेवर फिरवून घेऊ. कापलेला टोमॅटो टाकू. गॅसचा पॉवर थोडा वाढवून एक वेळा छान फिरवून घेऊ. टोमॅटो थोडा नरम होऊ देऊ. आता या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ, 1 छोटा चमच चटणी वापरलेली आहे. या ठिकाणी मी हिरवी मिरची वापरल्यामुळे चटणी थोडी कमीच वापरलेली आहे. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर टाकून सर्व एकसारखं फिरवून घेऊ. ही भाजी खाल्ल्यानंतर काही जुन्या आठवणी पण जाग्या होऊ शकतात. शेंगदाण्याचा कूट असल्यामुळे भाजीला क्रंचीपणा जास्त येतो. शेंगदाण्याचा कूट मिक्स करून छान फिरवून घ्यावा. ठिकाणी मी भाजी थेट शेतातून आणल्यामुळे धुण्याची गरज नाही आणि भाजी कोरडी असल्यामुळे कट करण्याची गरज नाही. भाजी पॅनमध्ये टाकून एकसारखे फिरवून घेऊ. ही भाजी बघून कोणालाही तोंडाला पाणी सुटणार आणि खाण्याची इच्छा होणार. मंडळी, सबस्क्राईब करायला कंजूशी करू नका बरं. भाजीचा सुगंध सर्व घरभर पसरला. इतकी जबरदस्त चवीची भाजी झाली. एवढ्यातच बाबा म्हणाले, मी आज 2 सोडून 3 चपात्या खाणार. आई म्हणाली, आज गावरान भाजी आहे, मोजमाप कशाला? प्लेटीत काढली. शेजारींला सुद्धा वास गेला. मग मी हसून म्हटले, या मग खायला. या पद्धतीने जर हिरवीगार हरभऱ्याची भाजी बनवली तर, एकदा बनवली तर 1 वेळा मन भरणार नाही, पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होणार. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू.